हॅलो फ्रेंड्स, सर तला आपला समोरचा टॉपिक आपण या ठिकाणी चालू करणार आहे. मॅथमॅटिकल लॉजिक आपलं सुरू आहे. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण स्टेटमेंट काय असते, ओपन सेंटेन्स काय असते, त्यानंतर वेगवेगळे जे कनेक्टिव्ज आहेत अँड, ऑर, इफ, देन, डबल इम्प्लिकेशन, इफ अँड ओनली इफ अँड नॉट काय असते, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्याचे टेबल्स पाहिले, त्याचे बेसिक रूल्स पाहिले. आता त्याच्याही समोरचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्या समोरचं जे आहे ते म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय आहे? लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय की या ठिकाणी दोन वेगवेगळे स्टेटमेंट्स असतात. ओके, एक स्टेटमेंट आहे पी अँड क्यू. हे स्टेटमेंट कशा प्रकारचे असतात ते आपण समोर पाहणार आहोत, फक्त सध्या लक्ष द्या. एक स्टेटमेंट असते हे अशा प्रकारचं. ओके, हे स्टेटमेंट्स आहेत. कसे काय ते नंतर पाहू. हे स्टेटमेंट्स आहेत आणि लॉजिकली याची व्हॅल्यू सारखी येते, इक्विव्हॅलंट येते, इक्विव्हॅलंट. ओके, मग लॉजिकमधले जे स्टेटमेंट त्याची व्हॅल्यू इक्वल येते त्याला आम्ही लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणणार. जसं की हे आणि हे या दोघांची व्हॅल्यू इक्वल आली, आम्ही ते या ठिकाणी 3 हॉरिझॉन्टल लाईननं दाखवली. याला लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा सिम्बॉल म्हणणार आम्ही. ओके, टू लॉजिकल स्टेटमेंट्स आर सेट टू बी इक्विव्हॅलंट. त्याला आम्ही इक्विव्हॅलंट म्हणू शकतो. इफ अँड ओनली इफ, फक्त आणि फक्त तेव्हाच म्हणू शकतो. द ट्रूथ व्हॅल्यू इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम इन द जॉईंट टेबल एकाच टेबलमध्ये आर आयडेंटिकल होऊ शकते. थेरिऑटिकली अवघड वाटते, पण एक प्रॉब्लेम जर तुम्ही हे सॉल्व केलं हे की आम्हाला या ठिकाणी दोन वेगवेगळे स्टेटमेंट आहेत, हे आणि हे, पण दोघांचा जॉईंट टेबल बनवायचा. ओके, बघा मग आता मगाशी आपण जे या ठिकाणी काल किंवा मागच्या लेक्चरमध्ये म्हणता येईल की आपण या ठिकाणी टेबल जे बनवले त्याच प्रकारचा टेबल तुम्हाला या ठिकाणी बनवायचा आहे. परत एकदा आम्हाला पी लागणार का? हो. क्यू लागणार का? हो. पहिले हे करू. इकडं पी आहे, क्यू आहे आणि काय करावं लागेल आपल्याला? पी अँड क्यू काढावं लागेल. मग पी अँड क्यू काढायचा आहे. ओके, एवढंच काम करा. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू आणि काय आलं? फॉल्स फॉल्स. पी अँड क्यू. अँड म्हणजे काय? बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर ट्रू आहेत का? हे जे मी करून राहिलो हे मागच्याही लेक्चरमध्ये असं केलं, हे लक्षात घ्या. या दोघांवर काम करायला लागलो. बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. ओके, आता काय करायचं आम्हाला? ही साईड काढायची. आम्ही एक LHS साईड जी आहे ही काढली. याचं उत्तर आमचं हे आलं. या कॉलमचं उत्तर आलं TFFF आन्सर. ओके, त्याचा जो ट्रूथ टेबलचा पॅटर्न आहे तो आमचा हा आला. आता आम्हाला काय काय पाहिजे? निगेशन काढायचं. निगेशन कशाचं निगेशन काढायचं? या ब्रॅकेटचं. पण हा ब्रॅकेट आमच्याकडे आहे का? नाही. या ब्रॅकेटमधलं आमच्याकडे काय काय आहे पा? पी आहे का? हो. निगेशन क्यू आहे का? नाही. आम्हाला काय करायचं? या ब्रॅकेटचा निगेशन काढायचा. मग या ठिकाणी आम्हाला ब्रॅकेटच्या आतून सुरुवात करायला लागेल. पी आहे? हो. देन काढता येते? हो. कशासोबत काढायचा? निगेशन क्यू सोबत. निगेशन क्यू आहे का? नाही. मग पहिले निगेशन क्यू काढून घ्या. काय काढायचं ते तुम्हाला कळालं पाहिजे. पी अँड क्यू काढण्यासाठी पी आणि क्यू पाहिजे, पण या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? निगेशन काढायचं. निगेशन कशाचं काढायचं? ब्रॅकेटचं निगेशन काढायचं. मग हा ब्रॅकेट आहे का? पहिले ते पहा. नाही. पी आहे का? हो. मग ब्रॅकेटच्या आतल्या वस्तू आहेत का त्या पहा. पी आहे का? हो. निगेशन क्यू आहे का? नाही. मग ते काढा. मग निगेशन क्यू. निगेशन क्यू म्हणजे काय? ट्रूचं फॉल्स होणार, फॉल्सचं ट्रू होणार, ट्रूचं फॉल्स होणार, फॉल्सचं काय होणार? ट्रू होणार. ओके, मग आता काय काढता येते? पहिले पी देन निगेशन क्यू काढावा लागेल. पी देन निगेशन क्यू. मग पहिले काय पाहिजे? पी. मग काय पाहिजे? निगेशन क्यू. देनचा रूल काय आहे? म्हणजे या दोघांवर तुम्हाला काम करायचं. हे असं असं, हे दोन, हे दोन, हे दोन, हे दोन, ह्याचं याचं घेणं देणं नाही. याच्यासाठी दुसरा कॉलम तिसऱ्या कॉलमचं घेणं देणं नाही. का? कारण आम्हाला पी पाहिजे, निगेशन क्यू पाहिजे, देन काढायचा. देनचं काय म्हणणं आहे? फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, फॉल्स. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग पहिलं ट्रू सेकंड फॉल्स आहे का? हो. पहिलं ट्रू सेकंड फॉल्स आहे का? हो. फॉल्स. पहिलं ट्रू सेकंड फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू सेकंड फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू सेकंड फॉल्स आहे का? नाही. मग ट्रू. पहिलं ट्रू सेकंड फॉल्स आहे का? नाही. मग काय आलं? ट्रू. परत
देनचं म्हणणं आहे की पहिलं ट्रू पाहिजे नंतरचं फॉल्स पाहिजे, दोन्ही पाहिजे, पहिले ट्रू नंतर फॉल्स, तरच ते फॉल्स येणार. पहिलं ट्रू नंतर फॉल्स आहे, हो. पहिलं ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही. असेल तर फॉल्स, नाही तर ट्रू. इफ फर्स्ट वन इज ट्रू अँड सेकंड वन इज फॉल्स देन द इम्प्लिकेशन इज फॉल्स, अदरवाईज ट्रू. पाठ कसं करायचं? काय फॉल्स आहे? पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, फॉल्स, बाकीचं सगळं काय? ट्रू. ओके. आता आम्हाला काढायचं आहे निगेशन ऑफ पी देन निगेशन क्यू. याचं निगेशन काढायचं. याचं ब्रॅकेटमध्ये हे आहे, याचं निगेशन म्हणजे याच्याकडेच पाहायचं. फॉल्स, ट्रू, फॉल्स, फॉल्स, फॉल्स. पहा आता रिस्पेक्टिव्ह कॉलम म्हणजे LHSचा कॉलम आणि RHSचा कॉलम. ओके. जॉईंट टेबलमध्ये रिस्पेक्टिव्ह कॉलम पाहायचे, म्हणजे LHSचा कॉलम पाहायचा, RHSचा कॉलम पाहायचा, अँड व्हॉट दे आर सेम, TT, F. मग जर समजा दोन वेगवेगळ्या स्टेटमेंटचे लॉजिकल पॅटर्न कॉलममधले जॉईंट टेबलमध्ये सेम आले तर आम्ही त्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स असं म्हणणार. टू लॉजिकल स्टेटमेंट कोणकोणते? धिस अँड धिस. ओके. आर सेट टू बी इक्विव्हॅलंट, याला आम्ही इक्वल म्हणू शकतो. असे भरपूर उदाहरण आहेत, हे एकच घेतलं आपण या ठिकाणी समजण्यासाठी. फक्त आणि फक्त ते तेव्हाच आहेत द ट्रूथ व्हॅल्यूचा अर्थ फक्त ट्रू असा होत नाही, फॉल्स पण होते. नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी आहे, याचं खरं उत्तर काय आहे? की हे खोटे. याचं खरं उत्तर काय आहे? की हे काय आहे? खोटे, म्हणजे फॉल्स. ओके. फॉल्स इज द करेक्ट आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. खोटे इथे, बरोबर आहे. मग आता ट्रूथ व्हॅल्यू इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम. रिस्पेक्टिव्ह कॉलम म्हणजे कोणते? त्यांच्या ॲन्सरचे कॉलम इन द जॉईंट टेबल. जॉईंट टेबलमध्ये आर कसे असले पाहिजे? आयडेंटिकल होऊ शकते, एखाद्या डेफिनेशन विचारतील, लिहा लागेल काय? मग टू आहे ते, टू लॉजिकल स्टेटमेंट आर सेट टू बी लॉजिकल इक्विव्हॅलन्स. त्याला इक्विव्हॅलंट, लॉजिकल इक्विव्हॅलन्स किंवा इक्विव्हॅलंट म्हणू शकतो. इफ अँड ओनली इफ, फक्त तेव्हा आणि तेव्हाच द ट्रूथ व्हॅल्यूज इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम. इन देअर रिस्पेक्टिव्ह म्हणजे ज्याच्या त्याच्या कॉलममधले. ओके. कोणत्याही कॉलममधले नाही. याच्यातले घालतील का? नाही. याच्यातले चालतील का? नाही. याच्यातले चालतील का? नाही. रिस्पेक्टिव्ह म्हणजे की जो गरजेचा आहे तोच, त्याच्याच कॉलममधले ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल येतात. ट्रू, फॉल्स, फॉल्स, फॉल्स. पहा TFF काय आलेलं आहे? सेम. आणि अशा प्रकारे जर काही आलं तर आम्ही त्या दोन स्टेटमेंटला काय म्हणणार? की ते काय आहेत? लॉजिकल इक्विव्हॅलंट आहेत. ओके. आता समोर काय म्हणते हे शिकण्यासारखं आहे. डेफिनेशन फार महत्त्वाची आहे. समोर त्याचं म्हणणं आहे की या ठिकाणी टॉटॉलॉजी म्हणजे काय? मगाशीच पाहिलं. ऑल ट्रू, सगळेच्या सगळे उत्तरं ट्रू आले, सगळ्या कॉलम ट्रू आला. अ स्टेटमेंट पॅटर्न हॅविंग ट्रूथ व्हॅल्यूज ऑलवेज टीच फॉल्स येणारच नाही त्याच्यात. इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स कॉम्पोनंट स्टेटमेंट, याचा अर्थ काय ते नंतर पाहू. इज कॉल्ड ॲज टॉटॉलॉजी. त्याला आम्ही काय म्हणणार? टॉटॉलॉजी म्हणणार. सगळे ट्रू आले पाहिजे. मग खाली त्याने एक उदाहरण दिलं आम्हाला. एक्झाम्पल घ्या. पी डबल इम्प्लिकेशन क्यू. इथे इक्विव्हॅलंटचं घेणं देणं नाही. ओके. डबल इम्प्लिकेशन क्यू, डबल इम्प्लिकेशन क्यू, डबल इम्प्लिकेशन ओके, आणि पी, डबल इम्प्लिकेशन पी. ओके. आता आम्हाला काय पाहिजे? पहा आता इररिस्पेक्टिव्ह ऑफ कॉम्पोनंट स्टेटमेंट. कॉम्पोनंट स्टेटमेंट म्हणजे काय माहिती आहे का? पी वेगळं स्टेटमेंट, क्यू वेगळं स्टेटमेंट. ओके. पी अँड क्यू आम्ही कंपाऊंड केले, एकमेकाला जोडले, काय बनलं? पी इफ अँड ओनली इफ क्यू. हे झालं एक स्टेटमेंट. हे झालं दुसरं स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट. हे पी आणि क्यू जोडलं, हे वेगळं स्टेटमेंट तयार झालं. पी आणि क्यू जोडलं समजा, हे वेगळं स्टेटमेंट झालं. या दोघांना डबल जोडलं, हे तयार झालं. ओके. मग या सगळ्याचं याचं उत्तर वेगळं येणार, याचं उत्तर वेगळं येणार. हे जे आहेत कॉम्पोनंट स्टेटमेंट, याचं सोडून या सगळ्यांचं जे उत्तर येणार ते टॉटॉलॉजी असलं पाहिजे. पहा आता शांतते ना, समजणार केल्याशिवाय प्रॉब्लेम समजणार नाही. पी क्यू, पी आहे क्यू आहे. मग आता हे आहे का आमच्याकडं? नाही. मग पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ओके.
मग आता या पी डबल इम्प्लिकेशन क्यूचा डबल इम्प्लिकेशन याच्यासोबत काढायचा. मग हा आहे का? नाही. मग क्यू डबल इम्प्लिकेशन पी हे झाले तुमचे कॉम्पोनंट स्टेटमेंट हे दोन. ओके, याचा आम्हाला पी डबल इम्प्लिकेशन क्यू काढायचा क्यू डबल इम्प्लिकेशन पी सोबत. ओके, व्यवस्थित पा हे कसा बनवला टेबल. पी पा हे सगळं काढायचं, टेन्शन नाही घ्यायचं. पी आहे का? नाही, घ्या. क्यू आहे का? नाही, घ्या. बरं, मग पी आणि क्यू घेतल्यावर हे काढता येते का? हे घ्या. बरं, आता याचा डबल इम्प्लिकेशन याच्यासोबत काढायचा. मग हा आहे का? हो, यातला पी आहे, क्यू आहे, पण हा पूर्ण आहे का? नाही, हा घ्या. ओके, हे तर आम्ही मगाशीच काढलं, म्हणजे मागच्या लेक्चरमध्येच काढलं. ओके, टी 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 एफ एफ टी एफ एफ. ओके, डबल इम्प्लिकेशनचं म्हणणं आहे बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन इज ट्रू, बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन इज ट्रू, अदरवाइज फॉल्स. बोथ आर सेम, बोथ आर नॉट सेम, बोथ आर नॉट सेम, बोथ आर सेम, बोथ आर सेम ट्रू, बोथ आर सेम ट्रू, अदरवाइज काय? फॉल्स. क्यू देन पी. आता क्यू डबल इम्प्लिकेशन पी. मग डबल इम्प्लिकेशन असो, अँड असो, ऑर असो, अगोदर नंतर काही घेणं नाही. क्यू आणि पीकडं पहा, क्यू आणि पीकडं पहा. काय काढायचं? डबल इम्प्लिकेशन. टेन्शन घ्यायचं नाही. काय म्हणणं आहे डबल इम्प्लिकेशनचं? बोथ आर सेम, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. बोथ आर सेम, क्यू आणि पीकडं, क्यू आणि पीकडं पहा. बोथ आर सेम, ट्रू. बोथ आर नॉट सेम, फॉल्स. बोथ आर नॉट सेम, फॉल्स. बोथ आर सेम, ट्रू. ओके, आता काय म्हणते ते की तुम्हाला याचा पी डबल इम्प्लिकेशन क्यू याचा काय घ्यायचा? डबल इम्प्लिकेशन घ्यायचा. कोणासोबत? क्यू डबल इम्प्लिकेशन पी सोबत. म्हणजे आता या दोघांचं कॅल्क्युलेशन, म्हणजे या दोघांच्या मधातलं नातं काय घ्यायचं? डबल इम्प्लिकेशनचं. डबल इम्प्लिकेशनचं रिलेशन काय म्हणते? बोथ आर सेम, ट्रू, 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 ऑल आन्सर्स आर ट्रू. मग ऑल आन्सर्स आर ट्रू जर असतील तर आम्ही त्याला काय म्हणणार? टॉटॉलॉजी. शो दॅट धिस लॉजिकल इक्वेशन इज टॉटॉलॉजी. म्हटलं की सगळे ट्रू आणून दाखवायचे. ओके, आता कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय? याच्या उलट सेम डेफिनेशन तुम्हाला इथं लिहून घ्यायची. पहा, सेम, फक्त ट्रूच्या जागी फॉल्स टाकायचं. ओके, मग पहा याचं जे कॉम्पोनंट स्टेटमेंट आहे हे सगळं टॉटॉलॉजी आलं का? नाही. याचं कॉम्पोनंट स्टेटमेंट सगळं टॉटॉलॉजी आलं का? नाही. पण या दोघाला जेव्हा जोडलं यानं तेव्हा काय आलं? टॉटॉलॉजी. म्हणून या ठिकाणी डेफिनेशन काय दिली? इररिस्पेक्टिव्ह म्हणजे ला सोडून. कशाला सोडून? कॉम्पोनंट स्टेटमेंट जरी टॉटॉलॉजी आले नाही तरी देखील त्याचं फायनल आन्सर काय येणार? टॉटॉलॉजी येणार. कॉम्पोनंट स्टेटमेंट टॉटॉलॉजी येऊ का न येऊ हे कॉलम, हा कॉलम, पण त्याचं फायनल आन्सर, शेवटचा आन्सर काय येणार? टॉटॉलॉजी येणार. आता जर समजा फेल येतं, म्हणजे या ठिकाणी समजा फेल येत असेल आन्सर, ऑलवेज अ स्टेटमेंट पॅटर्न हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू ऑलवेज एफ, कॅपिटल एफ, फॉल्स, इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स कॉम्पोनंट स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज वॉट? कॉन्ट्रॅडिक्शन. इथं एफ बदलला, कॉन्ट्रॅडिक्शन. इथं टी आला, टॉटॉलॉजी. फक्त या सगळ्या डेफिनेशनमधला फक्त टीच्या जागेवर काय लिहायचं? एफ लिहायचं. मग याचं एखादं उदाहरण असू शकते का? 100% असू शकते. याचंही एक उदाहरण आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. ओके, याचं उदाहरण समजा या ठिकाणी सिंपल उदाहरण एक, पी अँड निगेशन पी. ओके, हे दोन स्टेटमेंट आम्ही या ठिकाणी जोडले. पी अँड निगेशन पी. घ्या मग टेबल घ्या, सोपा. कॉन्ट्रॅडिक्शनचं या ठिकाणी एक्झाम्पल, हा पी. बरं, तुमच्याकडं तुम्हाला पीचा अँड काढायचा निगेशन पी सोबत. निगेशन पी आहे का? नाही. घ्या मग निगेशन पी. ओके, आता पी घ्यायचा म्हणल्यानंतर पी ट्रू असेल किंवा काय असेल? फॉल्स. याच्यामध्ये 4 येणार नाहीत. पी आणि क्यू आले तर 4 येतील. बरोबर आहे. ट्रू किंवा काय येणार? फॉल्स. आता काढा याचा निगेशन पी. पी एक तर ट्रू असणार किंवा फॉल्स असणार. ओके, पी क्यू आलं तर मग टी 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 एफ. जसे की आपण जर 2 कॉईन टॉस केले, 2 कॉईन ॲट ए टाईम, तर पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर हेड, पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर टेल. बरोबर आहे. पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर हेड, दोन्हीच्यावर काय आलं? टेल. हे जे आपण प्रॉबिलिटीत पाहिलं होतं 10वीमध्ये तुमच्या, बरोबर आहे. आणि आपण 11वीमध्ये पण जो प्रॉबिलिटी पाहिला त्याच्यामध्ये पण पाहिलं की 2 कॉईन, जर 1 कॉईन टॉस केला तर 2च येणार, हेड किंवा टेल. तसंच एकच स्टेटमेंट असेल पी तर ट्रू किंवा फॉल्सच येणार. 2 जर असतील तर हे अशी कंडिशन येणार.
3 जर कॉईन टॉस केले तर ट्रू 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 आपलं हेड 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 टेल, ते आपण जे पाहिलेलं आहे प्रॉबिलिटीमध्ये 11वीच्या, आठवायचा प्रयत्न करा, सोपं आहे. ओके, मग आता हे दोनच राहतील. ट्रूचं निगेशन पी काय होणार, फॉल्स, फॉल्सचं काय होणार, ट्रू, निगेशन उलटं होणार. या दोघाचा काय घ्यायचा, अँड, पी अँड निगेशन पी. अँडचं म्हणणं काय आहे, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, अदरवाईज फॉल्स. बोथ आर ट्रू आहेत का, नाही. बोथ आर ट्रू आहेत का, नाही. मग काय आले, फॉल्स. ऑल काय आले, फॉल्स. ऑल फॉल्स आले म्हणजेच काय आलं, कॉन्ट्राडिक्शन. ऑल ट्रू टॉटॉलॉजी, ऑल फॉल्स कॉन्ट्राडिक्शन. ओके, आता कॉन्टिंजन्सी म्हणजे काय, नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन, म्हणजे सगळे ट्रू पण नाहीत आणि सगळे फॉल्स पण नाहीत, म्हणजे काही ट्रू येतं आणि काही फॉल्स येतं, असं मिळून जर ॲन्सर आलं तर त्याला मी म्हणणार कॉन्टिंजन्सी. ओके, मग प्रत्येक टेबल इथून पुढं जो येणार त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येणार की टॉटॉलॉजी आहे का, सगळे ट्रू असतील तर आहे. कॉन्ट्राडिक्शन आहे का, सगळे फॉल्स असतील तर आहे. सगळे ट्रू सगळे फॉल्स नाहीत का, मग काय आहे, जसं की हे पाहे, हे एक कॉलम पहा, सगळे ट्रू आहेत का, नाही. सगळे फॉल्स आहेत का, नाही. म्हणजे हा जर कॉलम याच्याबद्दल बोलायला झालं तर हा कॉलम काय आहे, कॉन्टिंजन्सी. 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 पण हे जे अगोदरचे स्टेटमेंट येतं हे सगळे कॉन्टिंजन्सी जरी असतील तर फायनल आन्सर काय आलेले आहे, टॉटॉलॉजी. अगोदरचं पहा, कॉन्टिंजन्सी, कारण सगळे ट्रू नाहीत सगळे फॉल्स नाहीत. कॉन्टिंजन्सी, सगळे ट्रू किंवा सगळे फॉल्स नाहीत. हे जरी असलं तर फायनल आन्सर काय आलं, कॉन्ट्राडिक्शन, सगळेच फॉल्स आले. म्हणजे अगोदरच्या स्टेटमेंटला इररिस्पेक्टिव्ह, म्हणजे याला सोडून, अगोदरचे स्टेटमेंट सोडून फायनल स्टेटमेंट जर आमचं या ठिकाणी सगळे ट्रू आले तर सगळे फॉल्स आले तर कॉन्ट्राडिक्शन, आणि जर सगळे ट्रू सगळे फॉल्स नाही तर अर्धवट ट्रू अर्धवट फॉल्स आले तर मग काय, कॉन्टिंजन्सी. एक्झाम्पल दिलेलं आहे, पाहू. ओके, मग आता पी डायरेक्ट टेबल काढतो मी आता. ओके, मग या ठिकाणी काय आलं, आता काय आलं, पी आलं, क्यू आलं. ओके, पी देन क्यू आलं, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, पी घ्या क्यू घ्या, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, हे कंप्लीट केलं आपण. आता याचा अँड याच्यासोबत घ्यायचा, याच्यासोबत हे पूर्ण. मग याच्यासोबत पी आहे का, हो. निगेशन क्यू आहे का, नाही. मग निगेशन क्यू या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा. मग याच्यामध्ये निगेशन क्यू घेतला. आता काय, हे ब्रॅकेट, या ब्रॅकेटचा निगेशन घ्यायचा. मग हे ब्रॅकेट आहे का, नाही. मग ते घ्या, पी देन निगेशन क्यू. बरं, मग आता तुमच्याकडे या ठिकाणी हा ब्रॅकेट, हा निगेशन घ्यायचा, बरोबर आहे. मग आता निगेशन ऑफ पी देन निगेशन क्यू. ओके, आणि सगळ्यात फायनल जे आन्सर आहे ते आन्सर आता तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे, तुम्हाला पॉज करून. ओके, टेबल कसा बनवला परत एकदा सांगतो मी, तुम्ही लक्ष द्या फक्त. आता ऐका लागेल, लक्ष दिलं नाही, अचानक व्हॉट्सअपचा मेसेज आला सर पाहता पाहता, अचानक फेसबुकचा मेसेज आला सर पाहता पाहता, काहीच बनणार नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पी डबल इम्प्लिकेशन क्यू अँड निगेशन ऑफ पी देन निगेशन क्यू, हे काढायचं. पहा, हे सगळं काढायचं होतं. पी पाहिजे हो, क्यू पाहिजे हो, पहिले हा ब्रॅकेट कंप्लीट करून घ्या. पी डबल इम्प्लिकेशन क्यू, याचा अँड याच्यासोबत घ्यायचा, याच्यासोबत. मग निगेशन काढायचा, याचा, पण हा आहे का, नाही. मग हा काढा. पी आहे का, हो. निगेशन क्यू आहे का, नाही. मग तो काढा. पी देन निगेशन क्यू आहे का, नाही. मग तो काढा. त्याचा निगेशन घ्या. मग दोघाचा अँड घ्या. ओके, शांततेनं. प्रॉब्लेम केले की कळते काय काय काढायचं ते. फुकटचे मार्क आहेत या चॅप्टरचे. चॅप्टर 12ला पाहिजेच नाही, 7वी 8वीला पाहिजे होता. ठीक आहे, आता घ्या फुकटचे मार्क घ्या. ट्रू 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 फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, डबल इम्प्लिकेशनचं म्हणणं काय, बोथ आर सेम ट्रू, बोथ आर नॉट सेम फॉल्स, बोथ आर नॉट सेम फॉल्स, बोथ आर सेम ट्रू. निगेशन क्यू, ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं काय, ट्रू. अक्षर व्यवस्थित काढायचं. पी देन निगेशन क्यू, देन आलं की थोडंसं डोकं जागेवर ठेवायचं. पहिले पी पाहायचा, नंतर निगेशन क्यू पाहायचा. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. पी पाहायचा, निगेशन क्यू पाहायचा, या दोघाकडे पाहायचं नाही, हे दिसतात तरी पाहायचं नाही. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, यस म्हणजे फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, नाही म्हणजे ट्रू. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, नाही म्हणजे ट्रू. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, नाही म्हणजे काय आहे, ट्रू. ओके,
आता काय म्हणते तो, आता म्हणते निगेशन घ्या याचा, हे आहे का, हो हे इथं आहे, याचा निगेशन म्हणजे याच्याकडेच पाहायचं, याचा निगेशन म्हणजे फॉल्सचा ट्रू, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स झालं. आता काय म्हणते ते, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय घ्या, अँड, मग हा आहे का, हो हा इथं आहे, बरं अँड याच्यासोबत घ्यायचा, हा आहे का, हो हा इथं आहे. अँडचं म्हणणं काय आहे, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू अदरवाईज फॉल्स, बोथ आर सेम नाही, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स, बरोबर आहे. फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स, इम्प्लिकेशन इज फॉल्स, बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन इज सेम म्हणजे ट्रू, बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन इज ट्रू. निगेशनचं तर तुम्हाला माहीतच आहे, हजारदा तेच ते बोला लागलो. अँड काढायचा या दोघात, हे गोलवाले दोघं, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर फॉल्स अँड इज फॉल्स, बोथ आर नॉट ट्रू, both are not true, false, not all true, that's why it is not a tautology, not all false, that's why it is not a contradiction, there are some true, there are some false, काही true आहेत काही false आहेत, याचा अर्थ it is what contingency. Identify the statement pattern, it is not a tautology, it is not a contradiction, it is a contingency. Okay, लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असते पाहिलं आपण, टॉटॉलॉजी काय असते ते पाहिलं, कॉन्ट्रडिक्शन काय असते ते पाहिलं, डेफिनेशन लिहून घ्यायच्या, व्यवस्थित सगळं करायचं, व्यवस्थित स्वतःच्या नोट्स काढायच्या, रोजचं रोज करायचं, केलं तरच होईल, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, केलं नाही होणार नाही, येणार नाही. ओके, मग आता समोर काही प्रॉब्लेम्स आपल्याला करायचे आहेत. समोरचे प्रॉब्लेम या ठिकाणी शांततेनं केले आणि लक्षात जर घेतले तर तुम्हाला कळेल की आपल्याला येते. शांततेनं पहा, शांततेनं लक्षात घ्या. तर या ठिकाणी आता प्रश्न पहा काय आहेत ते. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असते ते आपण आता पाहिलं. शो दॅट फॉलोइंग स्टेटमेंट आर लॉजिकल इक्विव्हॅलंट. पहिलं चला सांगा, पहिलं काय आहे. फर्स्ट, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. आता हे समजून घ्या, हे निगेशन, हे निगेशन जर असं लिहिलं तर हे फक्त पीला लागेल. ओके, हे जर असं लिहिलं तरीही फक्त पीलाच लागलेलं आहे. पण हे जर असं लिहिलं तर हे पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेटला लागलेलं आहे. हे सगळ्यात घ्या, इथं लिहिलं मी हे एकच प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला या ठिकाणी समजावं म्हणून लिहिलं. पहा, निगेशन पी म्हणजे हा पी फक्त, हा निगेशन फक्त पीचा आहे. ऑर क्यू, याला असंही लिहू शकतो, हा निगेशन पी ऑर क्यू, हा निगेशन फक्त पीचा आहे. ब्रॅकेट असता तर मात्र तो सगळ्यांचा असता. जसा की ब्रॅकेट आहे ब्रॅकेट, तर हा निगेशन सगळ्याला लावायचा. समजून घ्या कुठं काय लावायचं ते. ब्रॅकेटचे नियम तुम्हाला चांगल्या रीतीने माहीत आहेत. ओके, बरं, खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यू लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवायचं. मग एक क्लिअर आहे, आम्हाला माहिती आहे. मग जे सांगितलं की जॉईंट टेबल काढायचा एकच, त्यामुळे एकाच टेबलमध्ये सगळे काम या ठिकाणी झालेलं पाहिजे. चारही प्रॉब्लेमचं पाहून घ्या व्यवस्थित. आता सगळं एक एक प्रॉब्लेम सॉल्व करून देत आहे. ओके, पी पहिले पाहिजे, क्यू पहिले पाहिजे, हे पूर्ण ब्रॅकेट पाहिजे, तेव्हा त्याचा निगेशन काढता येईल. म्हणजे पी ऑर क्यू पाहिजे म्हणजे तुम्हाला निगेशन काढता येईल पी ऑर क्यूचा. ओके, म्हणजे LHS कंप्लीट झाली. पहा, पी घेतला, क्यू घेतला, मग पी ऑर क्यू घेतला, मग त्याचा निगेशन घेतला, म्हणजे LHS कंप्लीट झाली. पहिले LHS कंप्लीट करू. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, ऑर बोथ आर ट्रू बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. ऑर आहे, बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स, अदरवाईज ट्रू अदरवाईज ट्रू अदरवाईज ट्रू. बोथ आर फॉल्स आहेत का, नाही. बोथ आर फॉल्स आहेत का, नाही. बोथ आर फॉल्स आहेत का, नाही. बोथ आर फॉल्स आहेत का, हो, म्हणजे फॉल्स. त्याचं निगेशन कशाचं, या पूर्ण ब्रॅकेटचं. हा ब्रॅकेट कुठे आहे, इथं आहे. ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं काय आलं, ट्रू. ओके, LHS संपली, म्हणजे याचं उत्तर हे आलं. LHSचं जे उत्तर आलं तेच RHSचं आलं, तर ते इक्वल येतं लॉजिकली. मग आमच्याकडे निगेशन पी आहे का, नाही. घ्या मग निगेशन पी. आमच्याकडे निगेशन क्यू आहे का, नाही. आम्ही निगेशन क्यू घेतला नाही. घ्या.
ओके, हे निगेशन कशाचं घेतलं, याचं, या पूर्ण याचं. ओके, आता काय म्हणते, अँड काढा कशाचा, निगेशन पीचा आणि निगेशन क्यूचा. मग निगेशन पी आहे, अँड काढा निगेशन क्यूचा. ओके, मग आता आम्हाला या ठिकाणी काय काढायचं, शांत लक्षात घ्या. पहिले तर काय काढायचं, निगेशन पी काढा. मग फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. निगेशन क्यू काढा. निगेशन क्यू म्हणजे निगेशन क्यूवर पहा, फॉल्स ट्रू. आलं. या दोघांचा निगेशन पी आणि निगेशन क्यू या दोघांचा या काय काढा, अँडचं काय म्हणणं आहे, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर ट्रू आहेत का, नाही. बोथ आर ट्रू आहेत का, नाही. बोथ आर ट्रू आहेत का, नाही. बोथ आर ट्रू आहेत का, हो. मग आता पहा, रिस्पेक्टिव्ह कॉलम म्हणजे हा शेवटचा आन्सर, बरोबर आहे, हे आणि या ठिकाणी हे, धीस टू, हे दोन पहा, हे दोन, हा आणि हा, फॉल्स ट्रू. दोघांचे कॉलममधले ॲन्सर काय आले, सेम. दॅट्स वाय दे आर लॉजिकली काय तर इक्विव्हॅलंट. एल एच एसचं फायनल ॲन्सर म्हणजे हे आणि आर एच एसचं फायनल ॲन्सर म्हणजे हे. आर एच एसमध्ये काय काय काढलं, हे पण काढलं, हे पण काढलं. एल एच एसमध्ये काय काय काढलं, हे काढलं. पण फायनल ॲन्सर एल एच एसचं आणि फायनल ॲन्सर आर एच एसचं दोन्ही काय आले, सेम. दॅट्स वाय वी कॅन से दॅट दे आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. ओके, मग आता काय करायचं, आता दुसरं पाहू. दुसरं आपलं काय चाललं, दुसरं घ्या. झालं. मग आता पहा, दुसरं काढायचं आहे. ओके, हां, काय दुसरं, निगेशन पी अँड क्यू डबल इक्वॅलन्स टू निगेशन ऑफ पी, ब्रॅकेट नाही आहे, पीलाच ब्रॅकेट आहे, नाहीला तरी चालते, ऑर क्यू. याला तुम्ही असंही लिहू शकता, यालाच निगेशन पी ऑर क्यू. फक्त लक्षात ठेवायचं की हा पी निगेशनचा, हा निगेशन पीचाच आहे, बाकी कशाचा नाही. मग काय, सोपं आहे. ओके ओके ओके, पी क्यू, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, पी आणि क्यू घेतला. मग आता निगेशन घ्या म्हणते पी अँड क्यूचा. पी अँड क्यू आहे का, नाही. पण पहिले काय काढा, पी अँड क्यू. पी अँड क्यू काढायचं म्हणजे बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, फॉल्स. बोथ आर ट्रू तरच अँड इज ट्रू, अदरवाईज फॉल्स. याचा निगेशन घ्या म्हणते आता समोर, निगेशन ऑफ पी अँड क्यू. या पी अँड क्यूचा निगेशन घ्या म्हणजे ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू. ओके, आता काय म्हणते, आर एच एस काढा. आर एच एस काढायचं म्हणजे हे काढायचं. मग तुमच्याकडं आर एच एस काढताना टेबल कसा बनवायचा, पी निगेशन पाहिजे, निगेशन पी पाहिजे, आहे का, नाही. मग निगेशन पी काढा. क्यू पाहिजे, आहे का, मग तो समोर लिहायची गरज नाही, आहे ना बी मागं. निगेशन पी काढा. ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं काय आलं, ट्रू. ओके, आता या निगेशन पीचा ऑर काढायचा क्यू सोबत. निगेशन पी आणि क्यूला बघा, त्याचा काय काढायचा, ऑर. काय म्हणणं आहे ऑरचं, बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. बोथ आर फॉल्स आहेत का, नाही. अगोदर कोण नंतर कोण घेणं देणं नाही. हां, बोथ आर फॉल्स नाहीत. बोथ आर फॉल्स आहेत का, हो. बोथ आर फॉल्स आहेत का, नाही. बोथ आर फॉल्स आहेत का, नाही. पा, मग आता आम्हाला या ठिकाणी जे चेक करायचं होतं ते येतं, हे दोन चेक करा. फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, सेम आले का, सेम आले नाही म्हणजे ते लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत का, तर नाही. निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू, बोथ आर ऑर बोथ आर फॉल्स आहेत का, नाही. बोथ आर फॉल्स आहेत का, यस. बोथ आर फॉल्स आहेत का, नाही. बोथ आर फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू आहे ऑर. ओके, अँड दॅट्स वाय आपण म्हणू शकतो की दे आर नॉट लॉजिकली इक्विव्हॅलंट. 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 ओके,
यामध्ये आपलं चुकलं हे की आपण डायरेक्ट तिसरं प्रॉब्लेम घेतलं. हे तिसऱ्यातली राईट हँड साईड घेतली, आपल्याला दुसऱ्यातली राईट हँड साईड घ्यायची. आपल्याला दुसऱ्यातली राईट हँड साईड घ्यायची. दुसऱ्यातली म्हणजे निगेशन पी ऑर निगेशन क्यू पाहिजे. निगेशन क्यू आपल्याकडे नाही आहे. निगेशन क्यू आपल्याकडे नाही आहे. दुसरं प्रॉब्लेम चालू आहे आपला. दुसरं तिसऱ्याचं घेतले आपण राईट हँड साईड. शांततेने लक्षात घ्या. होते चुका होऊ द्या. ओके. मग आता निगेशन पी आहे का? निगेशन पी आहे का? निगेशन आहे, काढलं. निगेशन क्यू पाहिजे आहे का? नाही, काढा मग. फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. निगेशन पी ऑर काय पाहिजे? निगेशन क्यू. निगेशन पी ऑर निगेशन क्यू. या दोघाकडे पहा. बोथ आर ऑरचं काय म्हणणं आहे? बोथ आर फॉल्स, ऑर इज फॉल्स, अदरवाईज ट्रू, अदरवाईज ट्रू, अदरवाईज ट्रू. पहा आता काय आलेलं आहे? सेम आलेलं आहे. आयडेंटिकल. आयडेंटिकल. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला आपण चुकीनं तिसऱ्याची RHS घेतली होती आणि दुसऱ्या प्रॉब्लेमची LHS घेतली होती. त्यामुळे प्रॉब्लेम चूक झालं होतं आपलं. लिहित असताना व्यवस्थित विचार करून लिहायचं. ओके. आलेलं आहे, इक्वल आलेलं आहे, सारखं आलेलं आहे. आता आपण करू तिसरा प्रॉब्लेम. तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं म्हणते? पी डबल इम्प्लिकेशन क्यू निगेशन पी और क्यू. हा निगेशन पी कसा लिहायचा? ब्रॅकेट कसा करायचा? 2-2 3-3 वेळा आपण सांगितलेलं आहे. मग आता LHS काढायची. हे 3 चिन्ह 3 पाहिजे, लाईन्स हॉरिझॉन्टल. ओके. मग आता पी पाहिजे, क्यू पाहिजे, पी डबल इम्प्लिकेशन क्यू पाहिजे, निगेशन पी पाहिजे. ओके. आणि निगेशन पी और क्यू पाहिजे. पहा इकडे LHS काढताना पी पाहिजे, क्यू पाहिजे आणि पी डबल इम्प्लिकेशन क्यू पाहिजे. मग हे काढून घ्या पहिले. ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. डबल इम्प्लिकेशनचं म्हणणं आहे बोथ आर सेम ट्रू. बोथ आर सेम आहेत का? नाही. बोथ आर सेम आहेत का? नाही. बोथ आर सेम आहेत का? हो. हे नियम आता पाठ झाले पाहिजे. निगेशन पी काढा. फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. ओके. निगेशन पी ऑर क्यू म्हणजे याच्याकडं पहा आणि याच्याकडं पहा. ऑर काढायचा. ऑरचं म्हणणं काय आहे? बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. बोथ आर फॉल्स आहेत का? हो. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. बोथ आर फॉल्स आहेत का? नाही. मग आता या ठिकाणी काय आलं? आमचा जो पॅटर्न आहे तो परत एकदा चुकीचा वाटून राहिलेला आहे. निगेशन पी जो आला तोच आला पाहिजे. टू एफ. हे एफ कसा आला? बोथ आर सेम नाहीत ना, त्यामुळे हे ट्रू. डबल इम्प्लिकेशनचं म्हणणं काय आहे? बोथ आर सेम. पी आणि क्यूकडे पहा. बोथ आर सेम ट्रू. बोथ आर नॉट सेम फॉल्स. बोथ आर नॉट सेम फॉल्स. बोथ आर सेम ट्रू. और निगेशन पी और निगेशन पी और सॉरी, प्रॉब्लेममध्ये डबल इम्प्लिकेशन नाही, सिंगल इम्प्लिकेशन आहे. आय एम गेटिंग रॉंग टुडे. डबल इम्प्लिकेशन नाही. मग डबल इम्प्लिकेशनचा रूल लावू नका. मग सिंगल इम्प्लिकेशनचा रूल लावा इथं. हां सांगा मग काय आहे? पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. म्हणजे हे काय होणार? ट्रू होणार. प्रॉब्लेम बरोबर लिहिलेलं आहे, आपण घेताना चुकीचं घेतलं. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. मग पहा आता. धिस टू आर आयडेंटिकल. धिस टू आर वॉट? आयडेंटिकल. ओके. चौथं प्रॉब्लेम घ्या. चौथं प्रॉब्लेम घ्या. चौथं आता तरी बरोबर घ्या. पी डबल इम्प्लिकेशन क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. टेबलच सॉल्व करायचे आहेत पूर्ण चॅप्टरमध्ये फक्त, बाकी काहीच नाही. पी डबल इम्प्लिकेशन क्यू, पी देन क्यू अँड क्यू देन पी. ओके. परत LHS छोटी आहे, RHS मोठी आहे, टेन्शन घ्यायचं नाही, असू द्या. ओके. पी क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. LHS काढून घ्या. हां. ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. पी डबल इम्प्लिकेशन क्यू. बोथ आर सेम ट्रू. बोथ आर नॉट सेम फॉल्स. बोथ आर नॉट सेम फॉल्स. बोथ आर सेम ट्रू. ओके.
आता RHS काढताना P देन Q आहे का आपल्याकडं? नाही. पहिले ते काढा. P देन Q. काय म्हणणं आहे P देन Qचं? फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स फॉल्स, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स फॉल्स, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स फॉल्स, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स फॉल्स. कुठं आहे मग फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स? इथंच आहे म्हणून फॉल्स. बाकी आहे का? आहे का? आहे का? नाही म्हणून काय आलं? ट्रू. आता याचा अँड याच्यासोबत काढायचा. हा आहे का? नाही. मग पहिले हा पहा. Q देन P. कन्फ्यूज करण्यासाठी टाकते ती हटकून. तुम्ही गडबडीत प्रॉब्लेम सॉल्व करता. पहिले Q पाहायचं नंतर P पाहायचा. पहिले Q नंतर P. पहिला ट्रू दुसरा फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? नाही म्हणजे ट्रू. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? ह्या F आहे. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? नाही म्हणजे हा झाला ट्रू. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? हो म्हणजे हा झाला फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का? नाही म्हणजे हा झाला ट्रू. ओके. या दोघाचा काय काढायचा? अँड. म्हणजे P देन Qचा अँड काढायचा Q देन P सोबत. ओके. मग आता P देन Qचा अँड काढायचा Q देन P सोबत. तर या ठिकाणी या दोघाचा अँड काढायचा. बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर ट्रू नाहीत. बोथ आर ट्रू नाहीत. बोथ आर ट्रू आहेत का? यस. अँड इज ट्रू. पहा आता या दोघं आयडेंटिकल आहेत का? ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. दे आर व्हॉट? लॉजिकली आयडेंटिकल. जे प्रॉब्लेम आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये केले तेच प्रॉब्लेम आपण या ठिकाणी इथे करत आहोत. लॉजिकली इक्विव्हॅलंट पाहिलं. कॉन्ट्रॅडिक्शन आणि टॉटॉलॉजी आपण आता या ठिकाणी त्याच्यावरचे प्रॉब्लेम किंवा आपण 3 स्टेटमेंटचे प्रॉब्लेम जे आहेत ते आता आपण समोरच्या लेक्चरमध्ये पाहू. अभ्यास करा. ओके.